गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्याने पाण्याचा पुरवठाच होत नाही, त्यामुळे आपल्या घरातही पाणी आलं नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी थेट ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली। त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण पालिका मुख्यालयात अक्षरशः खळबळ माजली। गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये सातत्याने अनियमित पाणी पुरवठा होतो आहे। शहराला 621 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे, मात्र प्रत्यक्षात फक्त 550 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत आहे। त्याचप्रमाणे वितरण व्यवस्था देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सदोष असल्याचा आरोप यावेळी श्री अभिजित पवार यांनी केला आहे। अभिजित पवार यांनी चक्क ठाणे महानगरपालिका मुख्यालयातच अंगावर बाटली ओतून घेतली आणि त्यानंतर इथेच आंघोळ केली। या त्यांच्या कृतीमुळे संपूर्ण महानगरपालिकेमध्ये बराच वेळ खळबळ माजली होती। पाणी सोडायला मागत नाही, ह्याचे काहीतरी धागेदोरे या महानगरपालिकेतच लपलेले आहे। या संदर्भात अनेक बैठका झाल्या, निर्देश देण्यात आले, मग पाणी नेमकं जाते कुठे? पाणी जाते कुठे हे ह्यांना समजलं पाहिजे। 621 ml पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असताना आपल्याला पाणी पुरवठा होतो फक्त 585 ml। म्हणजे पाणी जातंय कुठे, पाणी येत का नाही आहे ह्याच्यावरती उपाययोजना नाहीच आहे। 32 वर्ष ह्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये यांची सत्ता आहे आणि या 32 वर्षामध्ये एकही धरण करू शकले नाहीत। बाकी आजूबाजूच्या महानगरपालिका बघा, सगळीकडे धरण आहेत, आपल्याच ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही अवस्था आहे। त्यामुळे नाईलाजाने इथूनच पाणी घेऊन इथंच आंघोळ करावी लागली आहे। अजून पाण्याचे प्रश्न नाही मिटले की पूर्ण एरियाच घेऊन यावं लागणार आहे मला इथं आंघोळ करायला। आम्ही नंतर पुढच्या आठवड्यात परत पाणी नाही आलं की बसणार इथे 100-200 जण आंघोळ करायलाच। पर्याय नाही ना दुसरा। पर्यायी व्यवस्था जर काय असेल तर ती गोष्ट वेगळी आहे। म्हणजे प्रत्येक आठवड्याला हाच त्रास जर ठाणेकर नागरिक सहन करत असतील तर यासारखी वाईट दुर्घटना कुठे नाही।